नमस्कार मित्रांनो, आपलं चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे. जर तुम्ही किंवा तुमच्या कुटुंबातील कोणी EPS 95 पेन्शन धारक असतील तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे. गेल्या अनेक वर्षापासून ज्या 7,500 रुपये किमान पेन्शनची मागणी पेन्शन धारक करत आहेत त्याबद्दल दिल्लीतून आणि EPFO कडून काही महत्वाच्या बातम्या समोर येत आहेत. सरकारचा नवीन प्लॅन काय आहे आणि पेन्शन धारकांना दिलासा कधी मिळणार हे सर्व आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहणार आहोत. तेव्हा मित्रांनो, व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा. तर मित्रांनो, प्रमुख मागणी, मुख्य मागणी आणि सध्याची स्थिती काय आहे पहा. मित्रांनो, सध्या EPS 95 अंतर्गत किमान पेन्शन केवळ 1,000 रुपये आहे. आजच्या महागाईच्या काळात 1,000 रुपयात महिना काढणे अशक्य आहे हे आपण सर्व जाणतो. यामुळे राष्ट्रीय संघर्ष समिती म्हणजे NSC आणि कमांडर अशोक राऊत यांच्या नेतृत्वाखाली देशभरात आंदोलने सुरू आहेत. पेन्शन धारकांच्या प्रमुख मागण्या पुढीलप्रमाणे आहेत. मित्रांनो, पहिली मागणी आहे किमान पेन्शन 1,000 रुपयावरून 7,000 रुपये प्लस महागाई भत्ता करण्यात यावी. दुसरी आहे पेन्शन धारक आणि त्यांच्या जोडीदाराला मोफत वैद्यकीय सुविधा मिळाव्यात. तिसरी आहे ज्या निवृत्त कर्मचाऱ्यांना EPS 95 चा लाभ मिळत नाही त्यांनाही त्यात समाविष्ट करावे. मित्रांनो, ताज्या घडामोडी आणि बजेट CBT मीटिंग अपडेट काय आहे पहा. मित्रांनो, नुकत्याच झालेल्या सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टीज CBT च्या बैठकीत पेन्शनच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा झाली. सूत्रांच्या माहितीनुसार कामगार मंत्रालय आणि अर्थ मंत्रालय किमान पेन्शन वाढवण्यासाठी एका मध्यम वर्गाचा विचार करत आहे. जरी 7,500 रुपयांची मागणी पूर्ण होण्यास काही तांत्रिक अडचणी असल्या तरी किमान पेन्शन 3,000 ते 5,000 रुपयांपर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे. तसेच सर्वोच्च न्यायालयाने वेज सीलिंग वाढवण्याबाबत सरकारला निर्देश दिले आहेत, ज्यामुळे येणाऱ्या काळात पेन्शनच्या रकमेत मोठी वाढ पाहायला मिळू शकते. मित्रांनो, पेन्शन धारकांसाठी आनंदाची बातमी काय आहे? आनंदाची बातमी ही आहे की सरकारने सेंट्रलाइज पेन्शन पेमेंट सिस्टम म्हणजे CPPS सुरू केली आहे. यामुळे आता पेन्शन धारकांना त्यांची पेन्शन कोणत्याही बँकेच्या शाखेतून सहज मिळवता येईल. याशिवाय पेन्शन वाढीसाठी संसदेतही अनेक खासदारांनी आवाज उठवला आहे. त्यामुळे सरकारवर आता सकारात्मक निर्णय घेण्याचा मोठा दबाव आहे. निष्कर्ष आणि आव्हान काय आहेत मित्रांनो, EPS 95 पेन्शन धारकांचा हा लढा आता निर्णायक टप्प्यांवर आहे. 7,500 रुपये पेन्शन मिळणे हा त्यांचा हक्क आहे. तुम्हाला काय वाटते? सरकारने पेन्शन किती वाढवायला हवी? कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त पेन्शन धारकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून सर्वांपर्यंत ही माहिती पोहोचेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.